टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पाटण दौलतनगर येथे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। या महोत्सवामध्ये अनेक गोष्टींची सहभाग आहे। त्यापैकी या ठिकाणी असणारी ही इलेक्ट्रिकल बग्गी आहे आणि या बग्गीचा आनंद या ठिकाणचे नागरिक घेत आहेत। आता आपल्या सोबत आहेत या बग्गीचा आनंद घेणारे नागरिक। काय सांगाल की ही इलेक्ट्रिकल बग्गी आहे आणि कालपासून महोत्सव सुरू झालाय पाटण सारख्या ग्रामीण भागात? आता आमच्या इकडचा भाग तसं बघितलं तर खूप डोंगरी भाग आणि अशा सुविधा या इकडच्या भागात बऱ्यापैकी मिळत नाहीत। परंतु आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे मंत्री शंभूराज देसाई साहेब यांच्या माध्यमातून अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी पहिल्यांदा होतो। या डोंगरी भागात इथल्या लोकांना बाहेर जाऊन या गोष्टींचा आनंद घेणं शक्य होत नाही। आता विचार केला तर पॅराग्लायडिंग किंवा समुद्री काही गोष्टी आपण पर्यटन ऍडव्हेंचरस गोष्टी करतो, त्यासाठी आम्हाला महाबळेश्वर किंवा गोवा किंवा इकडे कोकणात जावं लागतं। तर या गोष्टींचा आनंद आम्हाला इथं मिळतो, हे खूप मोठी गोष्ट आहे। आणि डोंगरी भागातल्या ग्रामीण भागातील लोकांना, शेतकरी लोकांना या गोष्टीचा आनंद घेता येतो, ही खरंच एक खूप मोठी गोष्ट आहे। ही संधी इथं उपलब्ध करून दिली जाते, याचा आनंद आहे। तसेच या ठिकाणी पशुपक्षी प्रदर्शन आहे, या गोष्टी सांस्कृतिक कार्यक्रम उद्या या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्याचा आनंद या ठिकाणी ग्रामीण भागातील लोक घेऊ शकतील। ही खूप आनंदाची आणि मोठी गोष्ट आहे आणि खरंच खूप आनंद वाटतोय की या ग्रामीण भागामध्ये या लोकांना ही संधी उपलब्ध करून दिली जाते, लोकांना त्याचा आनंद घेता येतोय, लोक येत आहेत, खूप चांगला प्रतिसाद आहे, खूप आनंद वाटतोय, खूप वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव या ठिकाणी घेता येतो, हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे। आणि साहेबांचे खरंच खूप आभार की अशा गोष्टी इथं ग्रामीण भागात आणल्या आणि लोकांना त्याचा आनंद घेता येतोय। साहेबांच्या माध्यमातून हे लोकांना मिळतंय, हे खरंच एक आनंदाची गोष्ट आहे। धन्यवाद। काय सांगाल तुम्ही, काय भावना आहेत तुमच्या सगळं? तर पाटण तालुक्याचे भाग्य होते ते शंभूराज देसाई साहेबांच्या माध्यमातून हे डोंगरी भागांच्या लोकांसाठी साध्य झालेलं आहे। खरं तर पाटण तालुक्यामध्ये शंभूराज देसाई साहेबांनी जो उपक्रम राबवलाय त्या माध्यमातून हे सर्व ग्रामीण भागातील लोक ना समुद्र ऍडव्हेंचर्स, तसेच कृषी प्रदर्शन, लहान मुलांसाठी खेळ आयोजित केले, त्याबद्दल सर्वप्रथम साहेबांचे अभिनंदन। तुम्हाला काय वाटलं? काय खूप छान वाटतंय, खूप मजा आली हे बघून। ज्या गोष्टी शहरात मिळत होत्या त्याच्यासाठी गोवा, महाबळेश्वर अशा ठिकाणी जावं लागत होतं, त्याच गोष्टी या डोंगरी भागात उपलब्ध करून दिल्याबद्दल पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आणि आयोजकांचं पर्यटकांनी आभार मानले। दिनकर थोरात, TV9 मराठी, दौलतनगर, पाटण, सातारा।